जत तालुका मोरबगी येथे एकाच कुटुंबातील 6 जणांचा अपघातात ठार. ही घटना बेंगळुरू तुमकुरू राष्ट्रीय महामार्गावर घडलेली आहे. जत तालुका मोरबगी येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या कर्नाटकातील बेंगळुरू येथे स्थायिक असणारे उद्योजक चंद्राम इरगोंडा येगापगळ यांच्या कारवर कंटेनर कोसळून झालेले भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे. ही घटना बेंगळुरू तुमकुरू राष्ट्रीय महामार्गावर नेलमगल जवळ जिल्हा तुमकुरू येथे आज शनिवारी सकाळी 11च्या सुमारास घडली. अपघातात चंद्राम इरगोंडा येगापगळ वय 46, पत्नी गौरम्मा चंद्राम येगापगळ वय 40, मुलगा ज्ञान वय 16, मुलगी दीक्षा वय 12, विजयलक्ष्मी मल्लीनाथ येगापगळ टक्कळकी वय 35, आर्या मल्लीनाथ येगापगळ टक्कळकी वय 6 यांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याने मोरबगी गावावर शोकाकूळ पसरली आहे. जोधपूर भागातील मोरबगी येथील चंद्राम इरगोंड येगापगळ हे बेंगळुरू येथे उद्योजक आहेत. गावी त्यांचे वृद्ध आई वडील राहतात. चंद्राम हे पत्नी गौरम्मा चंद्राम येगापगळ, मुलगा ज्ञान, मुलगी दीक्षा, डॉक्टर भावाची पत्नी विजयलक्ष्मी मल्लिकनाथ टक्कळकी, आर्या मल्लीनाथ टक्कळकी हे 6 जण इनोव्हा कार वाहन क्रमांक KA 01 ND 1536 मोरबगी गावी येत होते. आज ते आपल्या कुटुंबासोबत आईवडिलांना भेटण्यासाठी व नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी गावी येण्यास निघाले. बेंगळुरू तुमकुरू राष्ट्रीय महामार्गावर बेंगळुरूपासून 38 किलोमीटरवर असणाऱ्या नेलमगल जवळ कार आली असताना तुमकुरूहून बेंगळुरूला निघालेले कंटेनर दुसऱ्या कारला साईड देताना कंटेनर चालकाचा गाडीवरून ताबा सुटला. कंटेनर डिवायडरला धडकून दुसऱ्या बाजूला समोरून येणाऱ्या चंद्राम इरगोंडा येगापगळ यांच्या कारवर कोसळला. कारमधील सर्वजण कंटेनरखाली सापडले. 60 टन वजन भरलेले कंटेनर असल्याने सर्वजण कारमध्ये चिरडले. यामध्ये जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी कर्नाटक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने कंटेनर हटवून मृतदेह बाहेर काढण्यात आले. एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याने या घटनेने मोरबगी गावावर शोकाकूळ पसरली आहे. ಫಾರ್ಚುನರ್ ಅಲ್ವಾ? ಫಾರ್ಚುನರೇ ಅಲ್ಲಪ್ಪ.